नमस्कार. लक्ष करिअर अकॅडमी मध्ये मी डॉक्टर स्नेहल परदेशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बघा, आतापर्यंत माझे 2 लेक्चर्स लक्ष करिअर अकॅडमीच्या युट्यूबवर आलेले आहेत. पहिला व्हिडिओ कोणता होता? तर पोलीस भरतीवर होता. अमरावती पोलीस भरतीला 2024 मध्ये जे काही प्रश्न आलेले ते आपण घेतलेले. आणि दुसरा व्हिडिओ काय होता? तर सायन्सवरच्या ट्रिक्स मी तुमच्या घेतलेल्या होत्या. ठीक आहे. तर आज आपण सायन्सचाच पार्ट पुढे कंटिन्यू करणार आहोत. सायन्स पार्ट 2 आहे हा, नीट लक्षात ठेवा. आणि मी आजचं लेक्चर कशासाठी आहे? सायन्स पार्ट 2 आहे, पण त्याच्यातही मी आज काय घेणार आहे तुमचं? तर जे काही डिसीजेस आहे, म्हणजे बॅक्टेरियल डिसीज, व्हायरल डिसीज, नंतर फंगल डिसीजेस, हे जे काही डिसीजेस आहेत, ह्या सगळे डिसीज कोणता डिसीज कोणत्या प्रकारचा आहे, म्हणजे हिपॅटायटिस व्हायरल आहे का बॅक्टेरियल आहे, गँग्रीन कोणत्या याच्यात येतो, तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या व्यवस्थित टेक्स्टच्या स्वरूपात आज पाठ करून घेणार आहे. तर आपण कुठेही वेळ न दवडता आजच्या लेक्चरला डायरेक्ट सुरुवात करूया. तर बघा, लर्न सायन्स विथ ट्रिक पार्ट 2 आहे. रिमेंबर ऑल टाइप्स ऑफ डिसीजेस इन वन लेक्चर. ठीक आहे. तर मग मी एक 4-5 टाइपचे डिसीजेस आणलेले आहेत आणि आजच्या लेक्चरचं वैशिष्ट्य हेच असणार आहे की आपण हे सगळे डिसीजेस व्यवस्थित ट्रिक्सच्या स्वरूपात पाठ करून घेणार आहोत. आणि एक लक्षात ठेवा, कोणाला जर टेन्शन येत असेल की हे लक्षात राहणं शक्यच नाही, तर हे अजिबात असं काही नाहीये. मी ऍज अ डॉक्टर म्हणून मला एवढं तर समजतं की डॉक्टर म्हणून जर एखाद्या व्यक्तीला पण ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक बनवावी लागत असेल किंवा म्हणजे मी तुमच्या ह्या भावना जाणू शकते की मेडिकल फील्ड वाल्यांना किंवा सायन्स बॅकग्राऊंड वाल्यांना सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. नॉन मेडिको जे असतील त्यांना तर 100% काही गोष्टी सोप्या करून सांगितल्या तर त्यांना व्यवस्थित समजतील. तर त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ आणलेला आहे. तुम्ही फक्त रिलॅक्स माइंडने बघा, व्हिडिओ एन्जॉय करत करत बघा, तुम्हाला नक्कीच ह्या गोष्टीचा खूप फायदा होईल. ठीक आहे. आणि आजच्या लेक्चर मध्ये जेवढे काही मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यावर जर काही प्रश्न आले तर ते 100 नाही 101% तुमचे सुटणार आहेत. फक्त मी काय सांगते आहे, रिलॅक्स माइंडने तुम्ही हा व्हिडिओ फक्त बघा. तर बघा, आपण स्टार्ट करूया. तर बघा, आज काय आहे, पहिलं घेतलेलं आहे बॅक्टेरियल डिसीजेस, जीवाणूजन्य रोग आपण बघणार आहोत. तर मग आता इमेज बघा, मी काय इमेज आणलेली आहे, बॅक्टेरियांची इमेज आणलेली आहे. ती बॅक्टेरियांची इमेज आणण्यामागे काहीतरी कारण आहे. आणि बघा, हे तर कळतंय ना तुम्हाला, बॅक्टेरियांची इमेज मी कशा पद्धतीने आणलेली आहे, तर कार्टून फॉर्मॅट मध्ये आणलेली आहे. ठीक आहे. तर मग हे 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 जे मी इमेजेस तुम्हाला कळायला पाहिजे की मॅडमने बॅक्टेरियल डिसीजेस जेव्हा शिकवले होते तेव्हा आम्ही काय लहान आहेत का हे अशा इमेजेस आणायला? तर मग तुम्हाला कळेल मी असं का सांगितलं किंवा हे असं का दिलेलं आहे. कळालं तुम्हाला? आता आपण बॅक्टेरियल डिसीजेस ट्रिक्सच्या स्वरूपात बघणार आहोत. तर बघा, ट्रिक्सच्या स्वरूपात बघताना तुम्हाला 3 ट्रिक्स लक्षात ठेवायच्या आहेत बॅक्टेरियल डिसीजेसच्या संदर्भात. ठीक आहे. तर बघा, पहिली ट्रिक काय आहे, हे तर तुम्हाला बॅक्टेरियाच्या इमेजेस आहे, हे नीट बघा. हा, कार्टून फॉर्मॅट मध्ये आणलेले आहेत, त्याच्या मागे काय अर्थ आहे ते पण मी तुम्हाला सांगते, का तर तुमच्या लक्षात राहाव्या. तर पहिली ट्रिक आहे, 3 ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यातली पहिली ट्रिक आहे की आपल्या सगळ्यांना म्हणजे काहींना टॅटू काढायची खूप इच्छा असते, बरोबर? तर टॅटू काढला, पण कसला काढला? बॅक्टेरियाचा टॅटू काढला, जीवाणूचा टॅटू काढला. कुठे काढला? कॉलरवर काढला. ही झाली पहिली ट्रिक. जीवाणूचा टॅटू कुठे? कॉलरवर. ही झाली पहिली ट्रिक. सोपी आहे की नाही? जीवाणूचा टॅटू कॉलरवर. त्यानंतर दुसरी ट्रिक जी मी तुम्हाला सांगणार आहे ती दुसरी ट्रिक आहे, जीवाणूचा टॅटू कॉलरवर झाला, नंतर आपण खूप सारे जण डीपी ठेवतो. मग डीपी कशाचा ठेवला? डीपी पण ठेवला जीवाणूचाच, बॅक्टेरियाचा डीपी ठेवला. ही झाली दुसरी ट्रिक. पहिली ट्रिक कशाशी संबंधित होती? तर पहिली ट्रिक होती एकतर काय, जीवाणूचा टॅटू काढला. कुठे काढला? कॉलरवर. पहिली ट्रिक झाली जीवाणूचा टॅटू कॉलरवर. दुसरी ट्रिक झाली जीवाणूचा डीपी ठेवला. 2 ट्रिक झाल्या, जीवाणूचा डीपी ठेवला, जीवाणूचा टॅटू काढला. टॅटू कुठे काढला? कॉलरवर काढला. या झाल्या 2 ट्रिक. तिसरी ट्रिक बघा काय आहे, अंतरा नावाची एक मुलगी आहे आणि तिच्याकडे एक काम करणारी मुलगी आहे किंवा काकू आहे, त्यांचं नाव आहे गंगूताई. अंतरा आणि गंगूताई त्यांनी एक नवीन जीवाणू, काय म्हणते मी, नवीन जीवाणू, प्रत्येक शब्दावर इम्फेसिस करतो, त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. अंतरा आणि गंगूताई यांनी नवीन जीवाणू प्लास्टिकच्या ट्रे मध्ये काठीला लपेटून ठेवला, काठीला लपेटला. बघा,
कोणी? अंतरा आणि गंगूताईने काय केलं? जीवाणू, पण कोणता? नवीन जीवाणू कुठे ठेवला? ट्रे मध्ये. पण ट्रे कशाचा आहे? प्लास्टिकचा आहे. आणि कशाला लपेटला? काठीला लपेटला. ह्या 3 ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि मग त्याच्यासाठीच ह्या इमेज आणलेल्या आहेत मी. आता डीपी ठेवायचं झालं तर आपण रिअल थोडी कार्टून फॉर्मॅट मध्ये डीपी ठेवू ना, असाच ठेवू ना, छान छान वाटेल असं. नंतर टॅटू काढला तर छान छानच काढू ना, का असं रिअल काढू? नाही ना. त्यामुळे मग ह्या इमेज, मग तुम्हाला जीवाणू म्हटलं तर तुम्हाला ह्या 3 इमेज लक्षात राहायला पाहिजे. आपण आता डायरेक्ट आपल्या स्लाइड कडे येऊया. बघा बघा, पार्ट 1 जीवाणूजन्य रोग. तर काय आहे? जीवाणूचा टॅटू कॉलरवर. जीवाणूचा टॅटू कुठे? कॉलरवर. लक्षात कसं ठेवायचं? जीवाणूचा वरून जीवाणूजन्य रोग. बघा मी तुम्हाला 3ही जे ट्रिक सांगितल्या त्याच्यात जीवाणू 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 हा शब्द सांगितला. ते त्याच्यासाठी की तुम्हाला हे लक्षात राहायला पाहिजे की हा जीवाणूजन्य रोगांवरच्या ट्रिक्स आहेत. त्याच्यासाठी मी प्रत्येकाच्यात जीवाणू हा शब्द घातलेला आहे. बघा, जीवाणूजन्य रोग. टॅटूचा त्या फॉर टायफॉइड. टॅटूचा टू फॉर ट्युबरक्युलोसिस. नंतर कॉलर वरून कॉलरा. जीवाणूचा टॅटू, कॉलरवर टॅ फॉर टायफॉइड, टू फॉर ट्युबरक्युलोसिस, कॉ फॉर कॉलरा. राहील लक्षात. त्याचे आपण मराठीतले नाव बघू. टायफॉइड विषमज्वर, ट्युबरक्युलोसिस क्षयरोग आणि कॉलरा काय? पटकी. राहील लक्षात. आता आपण त्याचे कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स बघून घेऊ. हे ऍडिशनल आणलेलं आहे मी. ज्यांना कोणाला थोडस आवडत असेल की आपण जर डिसीज करतोय मग त्याचे कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स पण सोबत असले तर बरं आहे, त्याच्यासाठी मी ही स्लाइड आणलेली आहे किंवा एक्स्ट्रा लिहिलेलं आहे. बघा, तर टायफॉइडचं काय आहे? साल्मोनेला टायफी. ट्युबरक्युलोसिसचं मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. आणि कॉलराचं काय आहे? विब्रिओ कॉलरी. राहतील लक्षात. आपण वळूया पुढच्या स्लाइड कडे. बघा, पुढचं काय होतं? जीवाणूचं काय ठेवला? डीपी ठेवला. जीवाणूजन्य रोग. डी फॉर डिप्थेरिया, पी फॉर पर्ट्युसिस, टी ठेवल्यासाठी. हे नीट लक्षात ठेवा. जीवाणूचा डीपी ठेवला पण जेव्हा ठेवला हा शब्द इंग्लिश मध्ये लिहू आपण तेव्हा तो काय होईल? टी वरून सुरू होईल ना, मग डीपीटी. आणि तसंही त्यांचे वॅक्सिनेशन असतात डीपीटी. तर मग डीपी ठेवला, जीवाणूचा डीपी ठेवला. डी फॉर डिप्थेरिया, पी फॉर पर्ट्युसिस आणि टी फॉर टिटॅनस. त्यानंतर आता हे माहिती पाहिजे, त्यांचे मराठी शब्द पण माहिती पाहिजे. तर बघा, डिप्थेरियाला काय म्हणता? घटसर्प. पर्ट्युसिसला म्हणता वुफिंग कफ, त्यालाच म्हणता डांग्या खोकला. टिटॅनसला काय म्हणता? धनुर्वात म्हणता. ठीक आहे, हे राहील लक्षात. आता हे जे खालच्या मी ट्रिक्स आणलेल्या आहेत त्याच्यासाठी की कोणाला हे कळत नाही की डिप्थेरियालाच काय म्हणतात? घटसर्प म्हणतात. म्हणजे मराठीत आणि इंग्लिश नावं लक्षात ठेवण्यासाठी मी खालच्या ट्रिक्स आणलेल्या आहेत. बघा, डी ची ही ट्रिक इथे मी लिहिलेली आहे. ट्रिक काय लिहिली आहे? डीप गटात सर्प. आताच नवरात्र होऊन गेली, सगळ्यांच्या घरात घट बसतात बरोबर. मग तोच घट घटात डीप खोलवर काय आहे? सर्प, साप. डीप घटात सर्प. डीप म्हणजे डिप्थेरिया, घटात सर्प म्हणजे घटसर्प. राहील लक्षात. त्याच्यानंतर डांग्या खोकलाचा खो घेतला, खो. आणि परचा पर्ट्युसिसचा पर घेतला, खोपर. म्हणजे काय? पर्ट्युसिसला काय म्हणता? खोकला, पण कोणता? डांग्या खोकला. हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय? वुफिंग कफ. कफ म्हणजे खोकला. त्याच्यानंतर बरं ठीक आहे, आता हे तर झालं. आता पुढची ट्रिक मला काय सांगायची आहे? पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम सांगायचे आहेत मला तुम्हाला. तर बघा, पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते आहेत? बघा, डिप्थेरियाचं काय आहे? कॉर्निओबॅक्टेरियम डिप्थेरी. त्याच्यानंतर पर्ट्युसिसचं काय आहे? हिमोफायलस पर्ट्युसिस. आणि टिटॅनसचं काय आहे? क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. राहतील एवढे लक्षात. आपले आपण 2 ट्रिक्स बघितलेल्या आहेत जीवाणूवरच्या. ठीक आहे, पहिलं काय होतं? जीवाणूवर, जीवाणूचा टॅटू कॉलरवर. दुसरी ट्रिक काय आहे? जीवाणूचा डीपी ठेवला. आता आपण तिसऱ्या ट्रिक कडे वळूया. ही आहे आपली तिसरी ट्रिक. बघा, अंतरा आणि गंगूताई नवीन जीवाणू प्लास्टिकच्या ट्रे मध्ये काठीला लपेटतात. ठीक आहे, आता बघा, तर अंतरावरून काय? अँथ्रॅक्स. अंतरावरून अँथ्रॅक्स. गंगूताईवरून गँग्रीन.
अंतरावरून अँथ्रेक्स, गंगूताईवरून गँग्रीन, नवीन वरून काय न्यूमोनिया, जीवाणूवरून जीवाणूजन्य रोग, प्लावरून काय प्लेग, स्टिक वरून काय सिफॅलिस, टी वरून सिफॅलिस, ट्रे वरून काय ट्रॅकोमा, काठीला वरून काय कुष्ठरोग आणि लपेटतावरून काय लेप्टोस्पायरोसिस. राहील लक्षात एवढं? पुन्हा बघूया आपण. हे बघा काही काही डिसीजेस म्हणजे आता तुम्हाला बघा कुष्ठरोग माहिती असेल, लेप्टोस्पायरोसिस ऐकलेलं असेल, न्यूमोनिया ऐकलेलं असेल, गँग्रीन ऐकलेलं असेल, पण समजा अँथ्रॅक्स विचारला, अँथ्रॅक्स नवीन असू शकतो तुमच्यासाठी, मग आपल्याला त्याच्यासाठी हा ट्रिक बनवला आहे जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. त्याचे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आपण बघणार आहोत. तर अँथ्रॅक्सचा काय आहे बॅसिलस अँथ्रॅसिस, अँथ्रॅक्सचा काय बॅसिलस अँथ्रॅसिस, गँग्रीनचा काय क्लॉस्ट्रिडियम हिस्टोरिटिकम, न्यूमोनियाचा काय डिप्लोकोकस न्यूमोनी, जीवाणूवरून काय जीवाणूजन्य रोग, त्याच्यानंतर प्लेग वरून काय यर्सिनिया पेस्टिस, सिफॅलिस वरून काय ट्रॅपोनिमा पॅलिडम. बरं, प्लेग हा पीवायक्यू आहे, दोनदा पीवायक्यू हा विचारला गेलेला आहे की यर्सिनिया पेस्टिस प्लेगचा बॅक्टेरिया कोणता आहे, खालीलपैकी कोणता आहे. यर्सिनिया पेस्टिस हा प्रश्न दोनदा विचारण्यात आलेला आहे. सिफॅलिस ट्रॅपिनोमा पॅलिडम, ट्रॅकोमा क्लायमिडिया ट्रॅकोमॅटिस, कुष्ठरोगला इंग्लिशमध्ये लेप्रसी म्हणता, त्याला इंग्लिशमध्येच हॅन्सन्स डिसीज म्हणता, हा पण पीवायक्यू आहे. हॅन्सन्स डिसीज कशाला म्हणतात हा तर लेप्रेसीला म्हणता, आणि त्याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम काय आहे मायकोबॅक्टेरियम लेप्री. राहील लक्षात? आता पुढे बघा लेप्टोस्पायरोसिसचं काय आहे लेप्टोस्पायरा. अशा पद्धतीने आपण जीवाणूजन्य रोग बघितले, सोपे आहेत की नाही लक्षात ठेवायला. जीवाणूचा टॅटू काढला कुठे कॉलरवर, जीवाणूचा काय ठेवला डीपी ठेवला. अंतरा आणि गंगूताई काय केलं त्यांनी नवीन जीवाणू प्लास्टिकच्या ट्रे मध्ये काठीला लपेटला. ठीक आहे, सोप्या ट्रिक्स आहेत. आपण वळूया पुढच्या स्लाइड कडे. बघा आता आपण बघणार आहोत विषाणूजन्य रोग. तर बघा जीवाणूजन्य रोगांमध्ये कसं मी तुम्हाला सांगितलं की जीवाणू हा शब्द मी तिन्ही ट्रिक मध्ये घातला, तसं तुम्हाला ना विषाणूजन्य रोगांमध्ये मी विषाणू हा शब्द घातलेला नाहीये. या मागे ज्या 3 इमेजेस दिसत आहेत तुम्हाला छान क्यूट मुलांच्या, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर बघा विषाणूजन्य रोग व्हायरल डिसीजेस या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. 2 ट्रिक आहेत त्याच्यासाठी आणि खूप छान आणि खूप सोपे आहेत, तुमच्या लगेच लक्षात राहून जातील. त्या ट्रिक मी तुम्हाला आत्ताच सांगते. बघा ही जी मुलगी आहे, ही जी क्यूटशी छोटीशी गोंडस मुलगी आहे, तिच्यावर पहिली आपली ट्रिक आहे, पहिली ट्रिक. तर बघा ही जी मुलगी आहे हिचं नाव काय आहे रुबेला. या मुलीचं नाव काय आहे रुबेला. कशी आहे ती गोंडस आहे, गोबऱ्या गालांची आहे. गोबरे गाल कळतात ना, जे गोंडस असतात त्यांचे गाल थोडेसे मोठे असतात ना, तर मग ही कशी आहे गोबऱ्या गालाची मुलगी आहे. त्याच्यानंतर हिने डोक्याला रिबिन पण लावलेली आहे, तिचे गाल पण गोबरे आहेत, डोळ्यांना काजळ घातलेला आहे. याच्यात दिसत नसेल पण तुम्ही इमॅजिन करा. काय काय सांगितलं मी, गोंडस मुलगी आहे, गोबरे गाल आहेत, डोळ्यांना काजळ आहे, डोक्याला रिबिन आहे, हातात फुलं पण आहेत, फुलं आहेत. फुलं कोणती आहेत पिवळ्या रंगाची. हे तुम्हाला इमॅजिन करावं लागेल. इथे पांढरी आणि पिवळी मिळून आहेत, पण तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा, त्याच्यावर विषाणूजन्य रोगाची ट्रिक आहे. जर एवढं सगळं आहे आणि ती कुठे चालली एवढी तयार होऊन, ती चालली देवी मातेला फुलं व्हायला, अशीच ट्रिक आहे. बघा ही एक ट्रिक झाली आणि या दोघांवर आपली दुसरी ट्रिक आहे. या मुलीचं नाव रुबेला लक्षात ठेवा. आता दुसरी ट्रिक बघा काय आहे. दुसरी ट्रिक आहे, हे जे 3 जण आहेत ना, हे 3 जण हे खूप बेस्ट फ्रेंड आहेत. खूप चांगले मित्रमैत्रिणी आहेत एकमेकांचे. याचं नाव काय आहे, याचं नाव आहे झिका. हिचं नाव काय आहे निपा, आणि याचं नाव काय आहे इबोला. राहील लक्षात, झिका निपा आणि इबोला. तर बघा आता हा जो त्यांचा मित्र आहे ना इबोला, हा बिचारा आजारी पडलाय. त्याला झालं काय, पण त्याला डेंग्यू झालाय.
डेंग्यू झालेला आहे. इबोला नावाचा हा त्यांचा मित्र आहे, त्याला डेंग्यू झालेला आहे. आता पुढे लक्षात घ्या, यांच्यावरची ट्रिक कशी आहेत. हे खूप गुणी मुलं आहेत बिचारे, छोटे छोटे हे जे क्यूट आहेत ना दोघ जण, गुणी, निपा आणि झिका. गुणी म्हणजे कळतं ना, आई पण आपल्या लोक कधी कधी पाहुण्यांना सांगताय माझं लेकरू खूप गुणाचं आहे, गुणी. मग हे झिका आणि निपा, गुणी, निपा आणि झिका इबोलाला डेंग्यू मध्ये हात देतात, म्हणजे काय, एड देतात, म्हणजे काय, मदत करतात. एवढीच ट्रिक आहे. ठीक आहे, एवढं कळलं असेल तुम्हाला. आपण पुढच्या स्लाइड कडे वळूया. बघा, आता तुम्हाला एकदम सोपं जाईल जे मला काय सांगायचं होतं ते. बघा, पार्ट फर्स्ट विषाणूजन्य रोगांची ट्रिक काय आहे. आता एकदम फास्ट मध्ये जाईल मी, कारण मी तुम्हाला ट्रिक समजावून सांगितलेले आहेत. बघा, गोबऱ्या गालाची रुबेला, रिबिन आणि काजळ लावून देवीला येल्लो फुले वाहते. गोबऱ्या गालाची रुबेला, रिबिन आणि काजळ लावून, गोबऱ्या गालाची रुबेला, रिबिन आणि काजळ लावून फुलं घेऊन कुठे वाहते, देवीला वाहते. गोबऱ्यावरून गोवर, गालाची वरून गालफुगी, रुबेलावरून रुबेला, रिबिन वरून रेबीज, काजळ वरून कांजण्या, लावून वरून पोलिओ, देवीला वरून देवी रोग, येल्लो वरून येल्लो फीवर आणि फुले वरून फ्ल्यू. राहील एवढं लक्षात, सोपं की नाही. आता आपण काय बघूया, इंग्लिश मध्ये त्यांना काय काय म्हटलं जातं आपण ते बघूया. बघा, गोवरला काय म्हणता, मिझल्स. गोवरला म्हणता मिझल्स आणि रुबिओला, रुबेला नाही रुबिओला. त्याच्यानंतर गालफुगीला म्हणता मम्स, रुबेलाला म्हणता रुबेला, जर्मन मिझल्स. रेबीजला म्हणता रेबीज, हायड्रोफोबिया. हायड्रो म्हणजे पाणी आणि फोबिया म्हणजे काय, कोणत्या तरी गोष्टीची भीती वाटणे. मग हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे. नंतर कांजण्यांना चिकन पॉक्स, पोलिओ, देवीला स्मॉल पॉक्स, येल्लो फीवरला पिवळा ताप आणि ऑल टाइप्स ऑफ फ्लू म्हणजे स्वाईन फ्लू, हाँगकाँग फ्लू, एशियन फ्लू, इन्फ्लुएन्झा एक्सेट्रा एक्सेट्रा. आता बघा, आता इथे काही गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या नीट लक्षात ठेवा. रुबिओला कशाला म्हणतात, रुबिओला, नॉट रुबेला. रुबिओला कशाला म्हणतात, गोवरला म्हणतात. आणि रुबेलाला काय म्हणतात, जर्मन मिझल्स. उद्या जर प्रश्न आला जर्मन मिझल्स खालीलपैकी कशाला म्हणतात, रुबेला, रुबिओला, मम्स, चिकन पॉक्स, तर कशाला म्हणतात, जर्मन मिझल्स कोणाचं नाव आहे, रुबेलाचं आहे. किंवा जर्मन मिझल्स कोणतं डिसीज आहे, बॅक्टेरियल आहे, फंगल आहे, क्रोमोझोमल आहे, असं काही जे विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे. जर्मन मिझल्स हा विषाणूजन्य रोग आहे. राहील हे लक्षात. मी त्याच्यातल्याच तुम्हाला खाचखळगे सांगतेय जिथे आपण अडकू शकतो. रेबीज तुम्हाला माहिती असेल, कुत्र चावल्यानंतर रेबीज होतो. तर मग हायड्रोफोबिया हे त्याचं लक्षण आहे. त्याच्यानंतर काजळ वरून कांजण्या सांगितलंय मी, लक्षात ठेवा. कांजण्या, चिकन पॉक्स आणि देवी रोगाला काय म्हणतात, स्मॉल पॉक्स. आता कदाचित काही काहींना पॉक्स वरून इथे समजणार नाही नेमकं चिकन पॉक्स म्हणजे काय आणि स्मॉल पॉक्स म्हणजे काय, ते लक्षात ठेवा. दोघांपैकी एक लक्षात ठेवा. मग आपण काय लक्षात ठेवू, देवी रोग म्हणजे काय, स्मॉल पॉक्स. देवी रोग म्हणजे काय, स्मॉल पॉक्स. आपण हे लक्षात ठेवलं की आपल्याला कांजण्या म्हणजे चिकन पॉक्स हे लक्षात राहील. तर देवी, ती छोटी मुलगी आहे ना, देवीला चालली आहे, मग देवी पण कशी छोटीच आहे तिच्यासारखी. मग स्मॉल देवी, मग त्याच्यावरून लक्षात ठेवा देवी, स्मॉल पॉक्स आणि कांजण्या, चिकन पॉक्स. ठीक आहे, राहील लक्षात. आता याच्यात या स्लाइड मधल्या महत्वाच्या गोष्टी तर माझ्या तुमच्या सांगून झालेल्या आहेत. आता आपण पुढच्या स्लाइड कडे वळूया, ज्याच्यात तुम्हाला काय सांगायचं आहे, त्यांचे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम सांगायचे आहे. विषाणूजन्य रोग, व्हायरल डिसीजेस. बघा, गोवर ज्याला आपण मिझल्स, रुबेला म्हणतो, त्याचं काय आहे, मिक्झो व्हायरस. गालफुगी मम्सचं काय आहे, पॅरामिक्झो व्हायरस. रुबेला जर्मन मिझल्सचा आहे, मिक्झो व्हायरस. रेबीजचा आहे रॅबिडो व्हायरस, ज्याला लिसा व्हायरस टाइप 1 म्हणतात. चिकन पॉक्सचा आहे व्हॅरिसेला झुस्टर. पोलिओचा आहे एंटेरो व्हायरस. देवी स्मॉल पॉक्सचा आहे व्हॅरिओला व्हायरस. दिसतंय ना तुम्हाला,
देवीचा आहे व्हॅरिओला व्हायरस. येल्लो फिवर म्हणजे पिवळा तापचा आहे अर्बो व्हायरस. ठीक आहे, प्रश्न विचारलेला आहे अर्बो व्हायरस. नंतर H1N1 म्हणजे स्वाईन फ्लूचा आहे H1N1. एशियनचा आहे H2N2. हाँगकाँगचा आहे H3N2. नंतर बर्ड फ्लूचा आहे H5N1 आणि इन्फ्लुएन्झाचा आहे ऑर्थोमिझो व्हायरस. आता एक लक्षात घ्या, ह्यात ज्या गोष्टी असतात ना, आता हा तर ट्रिक्सचाच व्हिडिओ आहे, पण याच्यावर पण स्वाईन फ्लूवर प्रश्न विचारलेला आहे कोणता आहे H1N1. पण भविष्यात जाऊन जर त्यांनी हे विचारलं की एशियन फ्लूचा कोणता आहे, हाँगकाँगचा आहे, बर्ड फ्लूचा कोणता आहे, तर मी त्याच्यावर पण ट्रिक आणेल, जेणेकरून मग तुम्हाला H1N1, H5N1, H3N1 जे काही असतील ह्या तुम्हाला ह्या गोष्टी पाठ झाल्या पाहिजे. ठीक आहे, आपण आता दुसरं याच्यात काय तुम्हाला अडू शकतं की व्हॅरिओला झुस्टर आणि व्हॅरिसेला व्हायरस, स्मॉल पॉक्स आणि चिकन पॉक्स. का मग याच्यातला व्हॅरिसेला झुस्टर कोणता आहे, कोणत्या रोगाचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी एकला सांगते. चिकन कुठे आहे, चिकन आहे झू मध्ये. कोंबडी कुठे आहे, झू चिडियाघर. झू मध्ये कोंबडी आहे, त्याच्यावरून लक्षात राहील चिकन पॉक्स व्हॅरिसेला झुस्टर. त्याच्यानंतर दुसरं काय बघा, स्मॉल पॉक्स म्हणजे देवी रोग आणि व्हॅरिओला व्हायरस. लक्षात कसं ठेवणार, ओला व्हॅरिओला, ओला ओला माहिती ना, जे आपण उबेर ओला बुक करतो. देवी मातेचं आगमन कशातून केलं, ओला मध्ये बसवून केलं. देवी स्मॉल पॉक्स व्हॅरिओला व्हायरस, असं पद्धतीने लक्षात ठेवा. समजलं असेल तुम्हाला. आपण आपल्या पुढच्या स्लाइड कडे वळूया. बघा पुढचं बघा, विषाणूजन्य रोग पार्ट सेकंड. तर काय सांगितलं मी, हा झिका आहे, हे निपा आहे आणि तो इबोला आहे, त्याला डेंग्यू झालेला आहे आणि हे त्याला हात देतात, मदत करतात, अशी ट्रिक होती. गुनी, निपा आणि झिका इबोलाला डेंग्यू मध्ये हात देतात, म्हणजे काय देतात, एड देतात, एड. तर गुनीवरून चिकनगुनिया, निपावरून निपा, झिकावरून झिका, इबोलावरून इबोला डिसीज, डेंग्यूवरून डेंग्यू फीवर, हातवरून हिपॅटायटिस, त्याच्यानंतर एड वरून AIDS. हे बघा, तुम्ही जितका अभ्यास कराल ना तितका कमी आहे. आता इथे जर मला अजून वेगळं बोलायचं झालं ना, तर मी हिपॅटायटिस मध्ये घुसू शकते. हिपॅटायटिस मध्ये मी तुम्हाला काय सांगेल मग, ABCDE याच्यातला नेमका ह्या पाचींपैकी नेमका दूषित अन्न पाण्यामार्फत कशामुळे होतो, हे तर मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये ट्रिक मध्ये सांगितलं. कोणत्याला लस अवेलेबल आहे, कोणाला नाही आहे, कोणती लस कोणाला चालू शकते, याचा एक सेपरेट व्हिडिओ होईल. म्हणजे जेवढं तुम्ही शिकाल, जेवढं मी शिकवायचा प्रयत्न करेल तेवढं कमीच आहे. पण तुम्ही आहे ना, तुमची ग्रहण म्हणजे ऐकण्याची क्षमता वाढवा. कारण ह्या गोष्टी जेव्हा ट्रिकच्या स्वरूपात मी आणते, मी 10 पुस्तकं धुंडाळते, बघते आणि मग त्याच्यानंतर मी ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत जेव्हा आणते, तर मग तुमचं काम सोपं झालेलं असतं. मला सांगायचं काय, मी जर आता हेपॅटायटिस मध्ये घुसून जर बाकीच्या गोष्टी सांगितल्या तर लेक्चर अजून वाढेल. पण आता आपला पॉइंट काय आहे, हात वरून हेपॅटायटिस लक्षात ठेवायचा आहे. एड वरून काय, एड्स एक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, आणि HIV ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, अल्सो कॉल्ड काय, रेट्रो व्हायरस. ठीक आहे, लक्षात राहील. आता बघा, चिकनगुनियाचा आहे अल्फा व्हायरस, निपाचा आहे हे निपा व्हायरस. तर आपलं अशा पद्धतीने विषाणूजन्य रोग लक्षात राहिलेले आहेत. रिकॉल करा, काय बघितले आपण, जीवाणूजन्य रोग बघितले, त्याच्या ट्रिक होत्या, जीवाणूचा टॅटू कॉलरवर, जीवाणूचा डीपी ठेवला, अंतरा आणि गंगूताई यांनी नवीन जीवाणू प्लास्टिकच्या ट्रेमध्ये काठीला लपेटून ठेवलं. झालं. मग आपण विषाणूजन्य रोग पाहिले, त्याच्यात काय पाहिलं, छोटी गोंडस मुलगी, मग ती कोण, गोबऱ्या गालाची, रुबेला, रिबीन आणि काजळ लावून येल्लो फुलं घेऊन कुठे जाते, देवी मातेला वाहण्यासाठी जाते. आणि नंतर झिका आणि निपा आणि इबोला काय, तिघं खूप बेस्ट फ्रेंड आहेत. गुनी, निपा आणि झिका इबोलाला काय करतात, डेंग्यू मध्ये हात देतात, म्हणजे एड देतात. अशा पद्धतीने बॅक्टेरियल आणि कुठले आपले विषाणूजन्य रोग आपले व्यवस्थित झालेले आहेत. ठीक आहे, आता आपण वळूया आपल्या पुढच्या स्लाइड कडे. बघा, आता आपण काय बघणार आहोत, प्रोटोझोअल डिसीज, आदिजीवजन्य रोग. बघा,
प्रोटोझोअल डिसीज. आता इथे मी काय काढलं आहे, आणलं आहे तुमच्यासाठी क्यूटचा अमिबा आणलेला आहे. हा क्यूटचा अमिबा का महत्वाचा आहे, आधी हे तर लक्षात ठेवा की प्रोटोझोआमध्ये अमिबा येतो. उद्या म्हणजे ही ट्रिक अमिबावरून आहे, पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की अमिबा हा प्रोटोझोआमध्ये येतो. प्रोटोझोअल अमिबियोसिस हा प्रोटोझोअल डिसीज आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे, तेव्हा तुम्हाला ही ट्रिक लक्षात राहील. तर मग हा अमिबा जो आहे, काय आहे हा अमिबा? अमिबा माहितीये ना कसा असतो, इरेग्युलर शेप असतो त्याचा. पण मग आपण इथे अशा पद्धतीने अमिबा आणलेला आहे. तर बघा, प्रोटोझोअल डिसीजेस आधी जीवजन्य रोग. तर म्हणजे हा जो अमिबा आहे, हा काय आहे, काळ्या रंगाचा अमिबा आहे. आणि त्या अमिबाला काय झालं आहे, मलेरिया झालेला आहे. आणि बिचाराला मलेरिया झाला आहे, आणि मलेरिया झाल्यामुळे त्याचा काय, पाय स्लिप होतो. काळ्या रंग त्याचा काळा आहे बरं का, हे नीट लक्षात ठेवा. काळ्या अमिबाचा पाय मलेरियामुळे स्लिप झाला. किती ट्रिक आहे. तर आपण आता ट्रिक बघून घेऊ. पण तुम्हाला माहिती काय पाहिजे, अमिबा हा प्रोटोझोअल डिसीज मध्ये येतो, किंवा अमिबियासिस हे प्रोटोझोअल डिसीज मध्ये येतात, म्हणजे आदिजीवजन्य रोगात येतात, हे तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, ट्रिक काय आहे, काळ्या अमिबाचा पाय मलेरियामुळे काय झाला, स्लिप झाला, सटकला तो बिचारा. मग काळ्यावरून काय, काला आजार, अमिबाचा वरून अमिबियासिस, पाय वरून पायुरिया, मलेरिया वरून मलेरिया, स्लिप वरून काय, स्लिपिंग सिकनेस. राहील लक्षात. आपण त्याचे कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स बघूया. काला आजारचा काय आहे, कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम लेशमेनिया डोनोव्हॅनी. मी तुम्हाला टेन्शन घेऊ नका, सगळं टेक्स्टच्या स्वरूपात व्यवस्थित सांगणार आहे, फक्त शांत चित्ताने बघा. लेशमेनिया डोनोव्हॅनी. त्याच्यानंतर स्लीपिंग सिकनेसचं काय आहे, ट्रॅपेनोसोमा. त्याच्यानंतर एमएबीएसचं काय आहे, त्याला छगवन म्हणतो. अमिबा त्याचा कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहे, पायुरियाचा अंटेमिबा जिंजिव्हॅलिस. त्यानंतर मलेरियाचा आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. राहील एवढे लक्षात. आता पुढे बघा. आता मी तुम्हाला काय म्हंटल, सुरुवातीला सांगितलं का नाही मला आठवत नाहीये, पण आता सांगते. ही जी स्टेट्सचे फ्लाय किंवा स्टेट्सचे जी माशी आहे, त्याच्यावर राज्यसभेला दोनदा प्रश्न विचारलेला आहे. एक 2020 मध्ये, आणि एक रिसेंट जेव्हा राज्यसभेची एक्झाम झाली तेव्हा स्टेट्सचे माशीमुळे किंवा स्टेट्सचे खालीलपैकी हा जो स्लीपिंग सिकनेस आहे, हे कोणत्या माशीमुळे होतो, स्टेट्सचे मुळे होतो, नंतर क्युलेक्समुळे होतो, किंवा इथे काय आहे सँड फ्लायमुळे होतो. आणि मग आपण सगळे कन्फ्युजन होतो, सगळे ऑप्शन बरोबर वाटतात. तर आपल्याला हे माहिती पाहिजे कोणत्या माशीमुळे होतो, त्याच्यासाठी ही ट्रिक आहे. तर आता ही ट्रिक समजून घेण्यासाठी आधी माझं एक ऐका. तर मग काय असतं, आपण बघा बोलताना काय म्हणतो एखाद्याला, हो मला समजलंय, तू तेच ते का सांगतोय, सारखं सारखं का सांगतेय तू तेच ते. किंवा मग आपण काय म्हणतो, हो ठीक आहे, मी पण तुला तेच सांगतेय, पण तुला समजत नाही, तेच ते, मला तेच ते हा शब्द सांगायचा आहे. मग त्याच्यावरूनच ही ट्रिक काय लक्षात ठेवायची बघा. ट्रिक काय आहे, तेच ते स्लीपिंग ट्राय करा, तेच ते स्लीपिंग ट्राय करा. तेच ते वरून, हे जे तेच ते वरून काय लक्षात ठेवणार, तेच ते माशी. स्लीपिंग वरून काय लक्षात ठेवणार, स्लीपिंग सिकनेस. ट्राय वरून काय लक्षात ठेवणार, ट्रिपॅनोसोमा लक्षात ठेवणार. ठीक आहे. आता पुढे बघा, हे एक लक्षात राहिलं, आणि याच्यावर दोनदा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे 2 टाइम्स PYQ आहे हा स्टेज ते माशीचा. जर स्टेज ते माशीवर प्रश्न आलेला आहे, तर मग आता आपण थोडं सजग होऊन सँड फ्लायवरचा अभ्यास केला पाहिजे. काला आजारवर पण प्रश्न आलेला आहे, आणि पुढे भविष्यात येण्याचे प्रश्न दाट आहेत. ठीक आहे. मग काला आजार, त्याच्यावरची काय ट्रिक आहे, ती ट्रिक आधी समजून घ्या. वाळू आहे, वाळू. वाळू, आणि ती वाळू कशी छान आहे ना खूप. मग ती वाळू खूप सुंदर आहे, म्हणून त्या वाळूला नजर नको लागायला, म्हणून त्याला काय केलं, लेस बांधली. वाळूला काळी लेस बांधली. कोणत्या रंगाची, काळ्या रंगाची लेस बांधली. आता बघा, सँड, सँडला काळी लेस. सँड म्हणजे काय, वाळू. सँड वरून काय, सँड फ्लाय नावाची माशी. त्यानंतर काळी वरून काला आजार, आणि लेस वरून काय, लेशमॅनिया डोनोव्हॅनी. राहील लक्षात. अशा पद्धतीने आपले आदिजीवजन्य म्हणजे प्रोटोझोअल डिसीजेस झालेले आहेत. चला आपण पुढे जाऊया. पुढे बघणार आहोत आपण कृमीजन्य रोग. आता आपला व्हिडिओ संपत आलेला आहे. बघा,
कृमीजन्य रोग डिसीज कॉज्ड बाय वर्म. आता एक लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवायचं मला एक सांगा. कृमी बघितलेत ना नेहमी असे वळवळ करत असतात, हालचाल करत असतात, स्थिर असतात का ते? नाही ना. कृमी वळवळ करत असतात. हा, तर मग लक्षात काय ठेवायचं आपल्याला? एक कृमी आहे पण तो कसा आहे? हत्तीसारखा कुल. कुल म्हणजे शांत आहे. हत्तीला कधी बघितलंय ना? म्हणजे बघितलंच असणार ना. तो असं कधी खूप पळताना दिसतो, पळतो पण असं खूप जोरात पळतो का? असा शांत चालत असतो ना त्याचा त्याचा. मग ट्रिक काय आहे आपली? असा कसा कृमी हत्तीसारखा कुल. असा कसा कृमी हत्तीसारखा कुल. ठीक आहे. तर मग कृमी हा शब्द मी का घेतला? कारण हे कृमीवरचे डिसीज आपण बघतो आहोत, त्यासाठी मी हा घेतलेला आहे. बघा, कृमीजन्य रोग. तर असा कसा, असा कसा कृमी हत्तीसारखा कुल. वरून काय लक्षात ठेवणार? असा कसा वरून ऍस्कॅरियासिस. ऍस्कॅरियासिस. त्याच्यानंतर तो कृमी पण लक्षात राहतो. ऍस्कॅरिस लुब्रिकॉइडिस. ऍस्कॅरिस लुब्रिकॉइडिस दूषित अन्न व पाण्यामार्फत होतो. नंतर हत्तीसारखा. आता कृमीवरून हे तर लक्षात राहील कृमीजन्य रोग. हत्तीसारखा कुलवरून काय लक्षात ठेवणार? हत्तीवरून, हत्तीसारखा वरून रोग काय? हत्तीपाय रोग, फायलेरियासिस आणि एलिफंटायटिस. ठीक आहे. त्याच्यानंतर कुलवरून काय? हत्तीसारखा कुल म्हटलंय ना आपण, कुल. मग कुलवरून काय? क्युलेक्स नावाच्या डासाची मादी. हा पण PYQ आहे. क्युलेक्स नावाच्या डासाची मादी राहील लक्षात. कुल, क्युलेक्स नावाच्या डासाची मादी. त्यानंतर आता आपल्याला काय बघायचं आहे? त्याचे रोगकारक बघायचे आहे. रोगकारक. पण ते रोगकारक बघण्याआधी ते कोणत्या संघात येतात ते आपल्याला बघायचं आहे. हा, रोगकारक बघा. निमॅटोडा, फायलम निमॅट हेल्मेंथिस, संघ ऍस्कॅल हेल्मेंथिस, राऊंडवर्म या गटातील या गटातील कृमींमुळे. आता ते कृमी कोणते आहेत? पण ते कृमी ह्या गटातील आहेत हे नीट लक्षात ठेवा. कोणते कोणते? निमॅटोडा, फायलम निमॅट हेल्मेंथिस आणि संघ ऍस्कॅल हेल्मेंथिस. हा, पुढे बघा. ते 3 कृमी कोणते आहेत बघा? व्ह्युचेरिया बँकॉफ्टी, ब्रुगिया मलाई आणि गुगिया टिमोरी. हा, आता हे जे आहेत मी इथे लिहिलेलं आहे, तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. हे जे 2 पहिले आहेत हे NCERT नुसार आणि बाकीचे तिन्हीच्या तिन्ही आहेत ते WHO, स्टेट बोर्ड आणि MBBS बुक्स नुसार मी तुम्हाला ते सांगितलेले आहेत. म्हणजे त्यानुसार यांचा रेफरन्स तिथे मिळतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कृमीजन्य रोग पण तुमचे पाठ झाले. बघा, आपण 4 बघितले आहेत. बॅक्टेरियल, नंतर व्हायरल, त्याच्यानंतर प्रोटोझोअल, त्याच्यासाठी अमिबा लक्षात ठेवलं. अमिबा मी काय सांगितलं? अमिबा आहे पण कोणता आहे? काळ्या रंगाचा आहे. त्याला मलेरिया झाला आहे आणि मलेरिया झालाय त्याला, त्याच्यामुळे त्याचा पाय स्लिप होतो. हे झालं. त्याच्यानंतर बघा आणि मग आता कृमीजन्य रोग पाहिले. मग कृमी मी काय सांगितलं? कृमी असे वळवळ करत राहतात. मग ते पण हा कृमी कसा आहे? हत्तीसारखा कुल आहे. त्याच्यावरून आपण हे बघितलं. आता आपली लास्ट स्लाइड आहे. बघा, लास्ट स्लाइड. कवकांमुळे किंवा फंगल डिसीजेस. आता याच्यावरच्या ट्रिकमध्ये असं कुठेही मेन्शन नाहीये मी केलेलं. जसं जीवाणूमध्ये जीवाणू शब्द टाकला होता, कृमीमध्ये कृमी शब्द टाकला होता, तसं याच्यात तुम्हाला समजणार नाही. पण ही ट्रिक तुम्हाला तोंडपाठ करायची आहे. कवकामुळे होणारे रोग किंवा फंगल डिसीजेस. रीना कॅन ब्लेस ऍज पर माय स्पोर्ट एवढंच पाठ करा. रीना कॅन ब्लेस. किंवा मग ह्या गटातले समजा तुम्हाला विचारले, हे बघा शिकवताना मी तुम्हाला आहे ना हे पण आणणार होती. कोणते? क्रोमोझोमल डिसीजेस पण आणणार होती, पण मी नाही आणले. म्हटलं ओव्हरडोस नको व्हायला, आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. मागचं लेक्चर तुम्ही बघितलं असेल, त्याच्यातही मी खूप बारीक सारीक गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. याच्यातही आपण डिसीज कम्प्लीट केलेले आहेत. पण अजूनही जर कम्प्लीट करायचे असतील तर डिसीज अजून वेगळ्या पद्धतीने आपण कम्प्लीट करू शकतो. जसे क्रोमोझोमल डिसीज ट्रिक्सच्या स्वरूपात कसे लक्षात ठेवायच्या ही एक स्लाइड मी याच्यात आणलेली नाहीये, ती आपण नंतर कधीतरी बघू. तर बघा, तर मग कवकामुळे होणारे रोग आपण बघूया आता. रीना क्लॅन. मी तुम्हाला काय सांगत होती, समजा कोणाला ही ट्रिक पाठ होत नसेल तर मग तुम्ही काय करायचं? बाकीचे 4 तर ट्रिक पाठ आहे ना, तुम्हाला ते तर डिसीज येतील. मग तुम्हाला इलिमिनेट होत जाईल. की अरे समजा विचारला कोणता रायनोस्पोरिडियोसिस कोणत्या गटातला आहे, खाली समजा बाकीचे 3 ऑप्शन असतील, तर ते तुम्हाला इलिमिनेट होतील. तुम्ही म्हणणार अरे हे तर त्या ट्रिकमध्ये नव्हतं, म्हणजे हा मग मे बी कवकजन्य रोग असू शकतो. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला इलिमिनेट करण्याची सवय लागायला पाहिजे. तर बघा, रीना क्लियन ब्लेस ऍज पर माय स्पोर्ट वरून
रीना वरून रायनोस्पोरिडियोसिस, कॅन वरून कॅन्डिडियोसिस, ब्लेस वरून ब्लास्टोमायकोसिस, ऍस्पर वरून ऍस्परजिलोसिस, माय वरून मायसिटोमा, स्पोर्ट वरून स्पोरोट्रायकोसिस. हा, आता याचे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स पण बघून घ्या. रायनोस्पोरिडियोसिस वरून रायनोस्पोरिडियम, कॅन्डिडियोसिस वरून कॅन्डिडा अल्बिकन्स, ब्लास्टोमायकोसिस वरून ब्लास्टोमायसेस, ऍस्परजिलोसिस वरून ऍस्परजिलस फ्युमिगेटस, मायसिटोमा वरून मधुरा फूट त्या म्हणतात त्याला, किंवा त्याचं काय पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऍक्टिनोमायसिटोमा. स्पोरोट्रायकोसिसचं काय आहे, स्पोरोथिक्स शेंकाय. आणि आता या व्यतिरिक्त जे मी याच्या ट्रिक मध्ये घेतलेले नाहीये ते कोणते आहे, गजकर्ण, रिंगवर्म, खरूज, नंतर नायटा, धोबी इटॅच, धोबी इच, चिखल्या ज्याला आपण म्हणतो पाण्यात काम केल्याने जे होतात, अथलेट फूट, आणि कवकांच्या अभ्यासाला काय म्हणता, मायकोलॉजी म्हणता. राहील एवढं लक्षात. आपण अशा पद्धतीने 5 डिसीजेस व्यवस्थित बघून घेतलेले आहे. तर मग अशा पद्धतीने आपण आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करणार आहोत. तुम्हाला अजून काय अपेक्षा असतील नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. एका स्टुडंटची कमेंट आलेली मला की मॅडम म्हणजे त्या बऱ्याच स्टुडंटची कमेंट आय थिंक पोलीस भरतीच्या स्टुडंटची असते आणि एमपीएससी राज्यसेवेच्या पण असतात की आम्हाला सायन्सचं ट्रिक स्वरूपात जरा सांगा. तर पोलीस भरतीला पण जे काही प्रश्न आलेले आहेत ते मी ट्रिक्सच्या स्वरूपात नक्कीच इथे कम्प्लीट करून घेईल. तुमचे सायन्सच्या सदराखालीच मी कम्प्लीट करेन. फॉर एक्झाम्पल जसं मागच्या याच्यात मी तुम्हाला हा पोलीस भरतीला, अमरावती पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे कोणता, सोडियम खालीलपैकी बेकिंग सोडा कोणता आहे, मग सोडियम बायकार्बोनेट आहे, सोडियम कार्बोनेट आहे, अजून काय जे ऑप्शन असतील ते. तर मग ह्या गोष्टी तुम्हाला मी अशा पीवायक्यू अजून काढून आणेल. आणि जे मला असं वाटतं आता अजूनही मला, फॉर एक्झाम्पल आपण छातीचा पिंजरा बघतो. छातीचा पिंजरा म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, रिप केज. किती जोड्या असतात, रिप्सच्या 12 जोड्या असतात, एकूण 24. मग त्याच्यातल्याही फ्लोटिंग रिप्स कोणत्या, ट्रू रिप्स कोणत्या, फॉल्स रिप्स कोणत्या, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. त्यांची अजून इतर नावं कोणती, हे माझ्याकडून आहे. कारण मला जर असं वाटतं की याच्यावर प्रश्न येऊ शकतो, हे सोपं आहे. फ्लोटिंग रिप्स माहिती पाहिजे, ट्रू रिप्स माहिती पाहिजे, तर त्या नेमक्या अटॅच थोरॅसिकच्या कोणत्या व्हर्टिब्रेला असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. तर आपण स्टेप बाय स्टेप नक्कीच या सगळ्या गोष्टी कव्हर करून देऊ. तर आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद.